आणि आता सविस्तर बातम्या पाहूयात। सुरुवातीला बातमी आहे सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात घेण्यात आली। या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील 48 मतदारसंघात उद्या सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे। ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत देण्यात आली आहे। राज्यातील 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रांवर एकूण 14,507 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत। महाराष्ट्रात एकूण 289 हॉल्समध्ये 4,309 मतमोजणी टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा सर्व मतमोजणी केंद्रावरती उपलब्ध करून देण्यात आलाय। लोकसभा निवडणूक राज्यासाठी 5 टप्प्यामध्ये पार पडली। मतदान पार पडलं 5 टप्प्यात आणि आता संपूर्ण देशाचा निकाल हा उद्या जाहीर होणार आहे। त्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल। प्रशासन सज्ज आहे। राज्यात मतमोजणीसाठी निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी सज्ज आहेत। 14,507 कर्मचारी महाराष्ट्रासाठी नियुक्त करण्यात आलेत आणि प्रत्येक मतमोजणी केंद्रावरती पोलिसांचा कडक बंदोबस्त असेल। आणि न्यूज 18 लोकमतवरती उद्या सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला मतमोजणीचे सगळे अपडेट पाहता येणार आहेत। त्यामुळे उद्या सकाळी 6 वाजल्यापासून न्यूज 18 लोकमत पाहायला विसरू नका। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस आता उद्याचा आलेला आहे जवळ आणि सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल। कशा पद्धतीने संपूर्ण देशभर मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे? आणि खास करून जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये निवडणूक झाली आहे। त्याची मतमोजणी उद्या 48 मतदारसंघांमध्ये होणार आहे। 4 जून रोजी म्हणजे उद्या सकाळी 8 वाजेपासून ही प्रक्रिया प्रारंभ होईल। पारदर्शक पद्धतीने आणि तांत्रिक दृष्टिकोनातून ही सगळी तयारी महाराष्ट्र सरकारच्या वतीने म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत चोकलिंगम त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। जवळपास 14,000पेक्षा जास्त कर्मचारी उद्या महाराष्ट्रात मतमोजणीसाठी एकत्रित जाणार आहे। जवळपास 290 हॉलमध्ये ही मतमोजणी होणार आहे। देशभरात जर बघितलं आपण याच पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये तर दिल्लीमध्ये साधारणतः 7 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। 7 लोकसभा मतदारसंघ आहे। याच धर्तीवरती देशातील विविध राज्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। उद्या सकाळी 8 वाजेपासून संपूर्ण देशभरात मतमोजणीचा प्रारंभ होईल आणि महत्वाचं म्हणजे न्यूज 18 लोकमत देखील याचं प्रत्येक आकलन हे उद्या सकाळी 6 वाजेपासून दाखवायला सुरुवात करणार आहे। बिलकुल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे उद्या सकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणी संदर्भातले आणि एकूणच काय उद्याची ठिकठिकाणी परिस्थिती आहे हे सुद्धा सगळे अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती संपूर्ण दिवसभर देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील शेवटचा निकाल हाती येईपर्यंत पाहायला मिळतील।